गीता अध्याय 13वा श्लोक 20वा कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते कार्यकरणकर्तृत्वे कवर आघात कर्तृत्व मधल्या कवर आघात त्रूवर पण आघात त्रू म्हणायचा उकार नाही म्हणायचा रुकार म्हणायचा कर्तृत्वे हेतु अर्धा विसर्ग उच्चार प्रकृती रुच्यते रूवर आघात रू बरोबर अर्धा च म्हणायचा आणि मग येते म्हणायचा प्रकृती रुच्यते. इथे प्रला क्रू जोडायचं नाही कारण क्रू हे काही जोडाक्षर नाहीये त्यामुळे प्रवर आघात येत नाही. प्र म्हणायचा पटकन आणि मग क्रू म्हणायचा प्रकृती रुच्यते. पुरुषास पोटफोड्या श विसर्गाचा स सुख दुःखानाम दूच्या विसर्गाचा अर्धा उच्चार दू म्हणायचा आणि पोटातनं जोरात हवा सोडून द्यायची सुख दुःखानाम अनुस्वाराचा म आपण बरेच वेळा मराठीत म्हणताना खला ख जोडल्यासारखा उच्चार करतो तो चुकीचा उच्चार आहे. मूळ शब्द दुःख असा आहे. भोक्तृत्वे भो पूर्ण म्हणायचा मग अर्धा क म्हणायचा त्रूवर आघात घ्यायचा भोक्तृत्वे हेतुरुच्यते रूवर आघात कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते 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 पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. संधी विग्रह कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिः उच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुः उच्यते. कार्यकरणकर्तृत्वे हा सामासिक शब्द आहे. कार्यं च करणं च कार्य करणे इतरेतर द्वंद्व समास कार्यकरणयोः कर्तृत्वं कार्यकरणकर्तृत्वं षष्ठी तत्पुरुष समास. त्या शब्दाचा अर्थ आहे कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचे हेतुः म्हणजे कारण प्रकृती म्हणजे प्रकृती उच्यते म्हणजे म्हटली जाते पुरुषः म्हणजे पुरुष सुखदुःखानां हा देखील सामासिक शब्द आहे. सुखम च दुःखम च सुखदुःखे इतरेतर द्वंद्व समास आणि मग त्याची षष्टी बहुवचन आहे. त्याचा अर्थ होतं सुखदुःखांच्या. भोक्तृत्वे म्हणजे भोगण्यासाठी किंवा भोगण्यामध्ये हेतुः म्हणजे कारण उच्यते म्हणजे म्हटला जातो. अन्वय कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिः उच्यते सुखदुःखानां भोक्तृत्वे पुरुषः हेतुः उच्यते. कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते. सुखदुःखांच्या भोगण्यामध्ये जीवात्मा किंवा आत्मा हा कारण म्हटला जातो.
पंचमहाभूत आणि त्यांचे विषय म्हणजेच आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. त्यांचे विषय काय आहेत? तर स्पर्श, रूप, रस, गंध या सर्वांना कार्य असं म्हटलं जातं. अर्थातच पंचमहाभूतातून जे निर्माण होतं ते त्या पंचमहाभूतांचं कार्य असतं. आता या कार्याचा हेतू किंवा या कार्याला निर्माण करणारी कोण आहे? तर प्रकृती आहे. सृष्टीतून ही पंचमहाभूत निर्माण होतात आणि त्या पंचमहाभूतांपासून पुढे शब्द, रूप, रसगंध हे विषय निर्माण होतात. म्हणून ह्या कार्याचा हेतू सृष्टी किंवा प्रकृती आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे करण म्हणजे साधन. आता हे जे पंचमहाभूत आणि विषय आहेत त्यांचा अंगीकार करण्यासाठी किंवा त्यांचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी काय आहेत? तर बुद्धी, अहंकार, मन ह्या सूक्ष्म गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे कान, त्वचा, जीभ, डोळे आणि नाक ह्या इंद्रियरूपी गोष्टी आवश्यक आहेत. तरच तुम्ही कार्यातून निर्माण झालेल्या विषयांचा उपभोग घेऊ शकता. कानाने शब्द हा विषय आपण अनुभवू शकतो. त्वचेने स्पर्श हा विषय आपण अनुभवू शकतो. जिभेने रस किंवा चव हा विषय आपण अनुभवू शकतो आणि गंध हा विषय नाकाच्या द्वारे आपण अनुभवू शकतो. म्हणून शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श हे जे विषय आहेत ते आपण कान, नाक, जीभ, त्वचा, डोळे ह्या इंद्रियांनी अनुभवू शकतो. म्हणून ह्या कार्याची साधनं कोण आहेत? तर इंद्रिय ही या कार्याची साधनं आहेत. अजून सुद्धा 5 साधनं आहेत. ती म्हणजे वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुद ही कर्मेंद्रिय आहेत आणि ही कर्मेंद्रिय ही सुद्धा साधनं आहेत. काम करण्यासाठी हात लागतो, बोलण्यासाठी वाणी लागते, चालण्यासाठी पाय लागतात, उपस्थ हे मूत्रविसर्जनासाठी लागतं आणि गुद हे मलविसर्जनासाठी आवश्यक असलेलं इंद्रिय आहे. अशा प्रकारे एकूण 13 जी आहेत ती करण म्हणून म्हटली गेली आहेत. मन, बुद्धी, अहंकार, कान, त्वचा, जीभ, डोळे आणि नाक, वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुद ही एकूण 13 करण म्हणून म्हटली गेली आहेत आणि या करणांच्या द्वारे कार्याचा उपभोग किंवा कार्याच्या विषयांचा उपभोग मनुष्य घेत असतो. मग हे कार्य आणि करण यांचं साधन किंवा कार्य करणं यांना निर्माण करणारी कोण आहे? तर प्रकृती किंवा सृष्टीतून पंचमहाभूत निर्माण होतात. पंचमहाभूतातून ते विषय निर्माण होतात. त्या विषयांचा उपभोग त्या विशिष्ट इंद्रियाद्वारे घेतला जातो. म्हणून इथे भगवंतांनी म्हटलेलं आहे की कार्य करणं ह्याचा हेतू किंवा याचं साधन कोण आहे? तर प्रकृती आहे. प्रकृती असेल तरच पंचमहाभूत निर्माण होतात. प्रकृती नसेल तर पंचमहाभूत सूक्ष्म रूपाने परमात्म्यामध्ये विलीन अवस्थेमध्ये असतात. जेव्हा प्रकृती प्रकट होते तेव्हाच पंचमहाभूत, इंद्रिय, जीव हे सगळे निर्माण होतात. म्हणून कार्य करणं ह्याचं कर्तृत्व प्रकृतीकडे जातं किंवा प्रकृती या सर्वांना निर्माण करणारी आहे असं म्हटलं जातं. आता सुखदुःखानां भोक्तृत्वे ह्या कार्यकरण कर्तृत्वातनं जी सुखदुःख निर्माण होतात. डोळ्याला बघायला आवडतं पण मनासारखं बघायला मिळालं की सुख निर्माण होतं आणि जे बघायला नको वाटतं किंवा जे क्लेशकारक असतं ते बघावं लागणं हे दुःखाचं कारण होतं. म्हणून इंद्रिय
आणि त्यांचे विषय ह्याच्यातनं कधी सुख निर्माण होतं तर कधी दुःख निर्माण होतं. हे जे सुख किंवा दुःख आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सुख-दुःखाची व्याख्या बघितली, की इंद्रियांना जे अनुकूल असतं त्याला आपण सुख असं म्हणतो आणि इंद्रियांना जे प्रतिकूल वाटतं त्याला आपण दुःख म्हणतो. आता विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून जे सुख वा दुःख निर्माण होतं ते कोण भोगतं तर त्याचं भोक्तृत्व पुरुषाकडे किंवा जीवात्म्याकडे दिलं जातं बरं का. त्याला हेतू म्हटला जातो. पुरुष म्हणजे आत्मा किंवा जीवात्मा. आता प्रत्येक ठिकाणी आपण आत्मा किंवा जीवात्मा असं जे म्हणतोय ते आत्मा आणि जीवात्म्यामध्ये काय फरक आहे तर कुठली तरी इच्छा घेऊन जेव्हा आत्मशक्ती देहामध्ये अवतरते तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात आणि जेव्हा त्याच शक्तीने देह धारण केलेला नसतो तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. आत्मा आणि जीवात्मा हे कळण्यासाठी वीज आणि ट्यूबलाईट ह्याचं उदाहरण आपल्याला देता येतं. नुसतीच वीज वायरमध्ये असते तेव्हा वीज म्हटलं जातं, पण जेव्हा तीच वीज ट्यूबमधून प्रकाश देते तेव्हा तिला ट्यूब म्हटलं जातं. त्याप्रमाणे नुसताच जेव्हा आत्मा असतो त्यांनी देह धारण केलेला नसतो तेव्हा त्याला आत्मा म्हणतात, पण तो जेव्हा देहात प्रकट होतो तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात. त्याचा जीवाशी संयोग होतो, शरीराशी संयोग होतो आणि मग त्यातनं इच्छा आकांक्षा या निर्माण होतात. जीवात्म्याच्या ठिकाणी इच्छा आकांक्षा असतात तर आत्म्याच्या ठिकाणी त्या नसतात. जीवात्म्याचं मूळ शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा. आता हा आत्मा जेव्हा जीव होऊन देहामध्ये प्रकटतो तेव्हा देहाच्या इंद्रियाकडून ज्या ज्या विषयांचा उपभोग घेतला जातो त्या विषयाच्या उपभोगातून जे सुख किंवा दुःख निर्माण होतं त्याचा उपभोग तो जीवात्मा आतमध्ये बसून घेत असतो असं म्हटलं जातं. अर्थातच सुखदुःखाची जाणीव प्रत्येक जीवाला कधी होते जेव्हा त्याच्या ठिकाणी जीवात्मा असतो तेव्हाच. एखादं प्रेत पडलेलं आहे ज्याच्यामध्ये जीव नाही अशा प्रेताला इंद्रिय असतात, त्याच्या अवतीभोवती त्याचे विषय पण असतात, पण त्या देहाला विषयांचा उपभोग घेता येत नाही कारण त्याच्यामध्ये जीवच नसतो. म्हणून देहामध्ये असणारा जीवात्मा विषयांचा उपभोग घेतो असं म्हटलं जातं. म्हणून त्या जीवात्म्याकडे भोक्तृत्व येतं. इंद्रियांना मिळालेल्या विषयांमधून जे काही सुखदुःख निर्माण होतं ते भोगण्याला कोण साधन असतं तर पुरुष किंवा जीवात्मा हे साधन असतं. ज्या देहामध्ये पुरुष नसतो किंवा जीवात्मा नसतो त्या देहाला सुखदुःखाचा उपभोग घेता येत नाही. अशा प्रकारे सुखदुःखांच्या भोक्तृत्वाचा हेतू आत्मा किंवा जीवात्मा म्हटला जातो. अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष एकमेकांच्यात मिसळून देहाच्या द्वारे अनेक प्रकारचे विषय उपभोग घेत असतात. कशापासून काय निर्माण होतं आणि ते कोण उपभोगतं हे भगवंतांनी इथे सखोलपणे सांगितलेलं आहे. कार्यकरण यांच्या उत्पत्तीचा हेतू प्रकृती आहे आणि सुखदुःखांच्या भोगाला हेतू असणारा पुरुष हा आहे. अशा प्रकारे जड
आणि सूक्ष्म ह्यांचं एकत्रीकरण होऊन ह्या देहाकडून अनेक प्रकारचे सुखदुःखादी उपभोग घेतले जातात आणि ते कोण घेतं तर जीवात्मा घेतो असं म्हटलं जातं हे फार महत्त्वाचं आहे बरं का. आपण 19व्या श्लोकापासून प्रकृती पुरुष एकत्र कसे आले आणि ते एकत्र आल्यानंतर कशासाठी कोण कारणीभूत आहे याचा संपूर्णपणे विचार करत आहोत. आत्ता इथे सृष्टीमध्ये जे जे कार्यरूपाने दिसतंय ते सगळं कार्य, त्या कार्याचं कर्तृत्व प्रकृतीकडे जातं आणि पुरुषाकडे भोक्तृत्व जातं हे भगवंतानी इथे सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. हा सर्व विचार समजवून घ्यायला अत्यंत कठीण आहे, पण एक उदाहरण दिलं तर तुम्ही सुद्धा हा विषय अगदी सहज समजला असं म्हणाल. एखादा स्त्री आणि पुरुष लग्नापूर्वी असतातच. त्यांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा सर्व संसार मांडायला कोण कारणीभूत होतं तर स्त्री कारणीभूत होते, प्रकृती कारणीभूत होते. ती ठरवते घर कसं सजवायचं, घरामध्ये काय काय असावं, हे सगळं ठरवणारी कोण असते तर स्त्री असते. प्रकृती संपूर्ण संसार सजवते, म्हणजे कार्य करणं कर्तृत्व प्रकृतीचं असतं. आणि पुरुष काय करतो तर स्वतःकडे जी धनाची शक्ती असते, शारीरिक बळ असतं, ती शक्ती तो स्त्रीला पुरवतो. त्याच्यातून स्त्री संपूर्ण संसार फुलवते. त्याचप्रमाणे पुरुष म्हणजे आत्मा स्वतःची शक्ती प्रकृतीला बहाल करतो. त्यातून प्रकृती संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करते. अशा प्रकारे जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा त्या उत्पत्तीतून जे काही सुख दुःख निर्माण होतं ते आत बसून तो पुरुष उपभोगतो असं म्हटलं जातं. पत्नीला जी काही मुलं होतात त्या मुलांचं सुख दुःख पती उपभोगतो. सद्गुणी मुलगा असेल तर त्याचं कौतुक होतं, ह्यांचा मुलगा ना गुणी आहे. एखादा उपद्व्यापी मुलगा असेल तर त्याचे उपद्व्याप सुद्धा बापाला निस्तरावे लागतात. आणि एखादा मुलगा दुर्गुणी निघाला तर त्याला सुद्धा शासन करण्याचं किंवा त्याच्या दुर्गुणांचं सुद्धा खापर वडिलांच्याच माथी मारलं जातं. अशा प्रकारे प्रकृतीच्या योगे जे काही सुखदुःखादी निर्माण होतं त्याचं भोक्तृत्व पुरुषाकडे येतं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरि ओम तत्सत्.